हॅलो गाईज, तर विषय असा आहे की आज आहे फ्रायडे आणि आज बॅक टू बॅक ऑर्डर्स होत्या. म्हणजे पुरी, वडे, लाडू असं सगळं करायचं होतं. आणि त्यात आज निवांची फुल डे स्कूल होती, त्यामुळे त्याला सकाळी फुल टिफिन द्यायचा होता. त्यामुळे मी सकाळीच थोडी एक्स्ट्रा दशमीची कणिक बांधून ठेवली, तोंडले चिरले, त्याला टिफिन तयार करायचा होता म्हणून. आणि आज संध्याकाळी पावभाजीची भाजी करायची होती, म्हणून दशमीची कणिक थोडी एक्स्ट्रा बांधून ठेवली, म्हणजे नंतर लोड येत नाही. एकदा वडे करायला बसले की बराच वेळ जातो. मग वडे झाल्यावर पुरी आणि लाडू असं सगळं करायचं होतं. त्यामुळे मग सकाळी निवांतला दशमी शाक असा टिफिन तयार केला. त्याला उठवून तो पूजा करायला गेला होता अंघोळ करून. तो येईपर्यंत शाक दशमी असा त्याचा टिफिन पॅक केला. त्याच्यानंतर आम्ही पण त्याला तो स्कूलमध्ये गेला. त्याच्यानंतर आम्ही पण तयार होऊन पूजा करून आलो. नंतर आम्हाला पण नाश्ता करून वडे करायला बसायचं होतं, म्हणून मग चहा केला. आणि आमच्या इथे सकाळी सगळ्यांना ऑलमोस्ट 2-2 कप चहा लागतो, त्यामुळे थर्मास भरून चहा केला. आमच्या सगळ्यांचा नाश्ता झाला आणि मग नंतर किचन वगैरे आवरून बसलं की मग जरा फ्रेश वाटतं, म्हणून मग मी नाश्ता झाल्यावर किचन वगैरे थोडं क्लीन केलं आणि मग आम्ही वडे करायला बसलो. आणि मला खूप जणांचे मेसेज आले की तुम्ही वड्याचं म्हणजे वडे कशात तळता, तर आम्ही लोखंडाच्या कढईत वडे तळतो आणि तेल पण बरंच कमी वापरतो, त्यामुळे ते रियूज होत नाही. तुम्ही बघू शकता. तर मग वडे होईपर्यंत 12:30 वाजले, म्हणून एका साईडला दुपारचं जेवण पण केलं. कढी आणि पुलाव असं सगळा मेनू होता. मग वडे होता 12:30 झाले. मग नंतर जेवलो आणि मग नंतर पुरी केली आणि मग मम्मींनी लाडू केले, कारण सॅटर्डेला सकाळी सगळं डिस्पॅच करायचं होतं. मग रात्री प्रतिकामनवरून आल्यावर सगळं पॅक केलं आणि बॅगमध्ये भरून ठेवलं आणि मग सॅटर्डेला ते डिस्पॅच करायला दिलं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू. बाय बाय. डू ऑर्डर्स.